तर दुसरीकडे राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। पाहुयात त्याच संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या। तर सुनेत्रा पवारांकडे मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन आणि क्रीडा युवक कल्याण खाते देण्यात आले। सुनेत्रा पवारांकडे अर्थ खाते मात्र देण्यात आलेलं नाहीये। राज्यपालांनी खाते बदल घोषित केला। सुनेत्रा पवारांकडे औकाफ खाते सुद्धा असेल। मतलब पूरे महाराष्ट्र के लिए, स्पेशली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए फिर से एक हिस्ट्री क्रिएट करने के लिए, क्योंकि हमारे पास पहले कभी महिला उप मुख्यमंत्री पद नहीं आया किसी के, मतलब महाराष्ट्र में पहली महिला डीसीएम होने के लिए और हिस्ट्री बनाने के लिए हम सबको ऐसा लग रहा है कि एक प्राउड मोमेंट है, क्योंकि हमने देखा है वही लगातार सोशल वर्क में महिलाओं के लिए, युवकों के लिए बहुत काम किया करती थी। अब उसका जो बेनिफिट है पूरे महाराष्ट्र को देखने में चांगलं वाटतंय मला, परंतु ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये हे झालं त्याचं मात्र अतीव दुःख आहे। महाराष्ट्रात अजितदादांची पोकळी कधीच भरून निघणार नाही, हे मात्र तितकंच सत्य आहे। असं शपथविधी झालेला आहे असं आता कळतंय, त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा। दादांचाच वसावारसा त्या पुढे चांगल्या पद्धतीने चालवतील हा विश्वास होता।